मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी। ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत। मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे। तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं। त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपल्या एक्स्ट्रा मॅन पॉवर आपण टाकत आहोत। तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे, ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन। त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील। 54 रायडर्स आहेत, 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली। गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत, त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही। अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा। रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई